चला मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलोय एक बजेट सिरीजचा टॅबलेट OnePlus Pad Lite. आणि OnePlusचे पॅड मी जनरली तुम्हाला सांगू का, मी OnePlus Pad जो आहे त्यांचा हा लाईट व्हर्जन आहे, छोटा भाऊ आहे त्याचा, पण जो मेन आहे दे आर रिअली गुड. एस्पेशली जो तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो, म्हणजे ऑक्सिजन OS जे आहे ना ते मोठ्या स्क्रीनसाठी खूपच सुंदर तरीकेने त्यांनी ऑप्टिमाइज केलेलं आहे आणि त्यामुळे जो टॅबलेटचा एक्सपिरियन्स असतो खरंच चांगला असतो. आता हा जो आहे ना टॅबलेट, याची प्राइस तुम्हाला मी सांगतो. हा तुम्हाला इफेक्टिव्हली प्राइस आता इंट्रोडक्टरी ऑफर मध्ये 13,000ला मिळणार आहे, 12,999 ला. तशी प्राइस त्याची काहीतरी 15,999 आहे, 3,000चं ऑफ आहे. आणि ह्याच्यामध्ये LT व्हेरियंट जो येतो तो 18,999 ला आहे आणि मग 3,000 ऑफ होऊन ते 14,999 होतात. म्हणजे एक 13,000ला एक 15,000 आहे. जास्त डिटेल्स मध्ये जायला नको, पण आज याचं अनबॉक्सिंग फर्स्ट इम्प्रेशन करणार आहे, सगळं काही तुम्हाला सांगणार आहे याच्याबद्दल. ते करण्याआधी तुम्हाला माहिती काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, बेल आयकन वाजवायची, व्हिडिओ आवडला तर लाईक करायचंय, अजून तुम्हाला जास्तच आवडला असेल तर शेअर सुद्धा आपल्या मित्रांबरोबर करा. ओके, मस्त मोठा चांगला आहे. पैसे तुम्ही कमी देताय, म्हणजे बजेट सिरीजचा असला तरी एकदम छोटा वगैरे असा नाहीये. क्वाईट गुड, मी सांगणार आहे त्याबद्दल. पण अजून बॉक्समध्ये काय डॉक्युमेंटेशन येतं, सगळ्यात आधी सिम कार्ड टूल येतं, 18 वॉटचा चार्जर तुम्हाला बॉक्समध्ये ह्याच्यामध्ये मिळतो. पण टॅबलेट जो आहे तो 33 वॉटला सपोर्ट करतो. म्हणजे तुमचा फोनचा जर का 45 वॉट 60 वॉटचा वगैरे चार्जर असेल तर त्यांनी चार्ज करा. आणि तीच ती फॅमिलियर रेड केबल USB टाईप A to टाईप C चार्जिंग. ह्याच्यामध्ये केस वगैरे काही येत नाही, त्यामुळे आता बॉक्स बाजूला ठेवूया अँड लेट अस लुक ॲट दिस टॅबलेट. ह्याच्यामध्ये एकच कलर येतो, हा काइंड ऑफ स्काय ब्लू कलर जो आहे, डुएल टोन आहे. खालची बाजू जी आहे ती शायनी आहे आणि वरती मॅट आहे. राईट इन द सेंटर यू गेट 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो तुम्हाला. नाईस इन हँड फील, एका हातात पकडता येतो. तुमचे हात जर का मोठे असले, म्हणजे मला वाटतं की माझा हात मोठा आहे, पण तरी सुद्धा हे बघा, ऐक, म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट आणि तो पडणार. ड्रॉप टेस्ट करायचं का? बरं, करून टाकूया. काय हर्ष बघ, असा ड्रॉप टेस्ट करूया. मला याचं प्रोटेक्शन माहीत नाहीये मित्रांनो. 1 2 काय झालंय? नाही, काय नाही झालं, नाही काही नाही. स्क्रॅच गार्ड वगैरे येत नाही. मागून सुद्धा पाडूया. 1 2 अँड मेटल बॅक येते, त्यामुळे तसा ड्युरेबल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं म्हणजे हा असा सरळ आहे, मग मी खालची बाजू ही असेल, कारण की याच्यामध्ये खालची कुठली वरची खालच्या बाजूला काही नाहीये. 4 स्पीकर ग्रिल आहेत दोन्ही छोट्या बाजूंना. त्याच्यानंतर सिम कार्ड ट्रे आहे, पॉवर ऑन ऑफ बटन आहे, वरच्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर प्लस अँड मायनस आहे आणि मग मायक्रोफोन आहे. दोन मायक्रोफोन्स आहेत टोटल. असं पकडून तुम्हाला बोलायला लागेल. नाही, ह्याचं वजन जर का म्हणायचं झालं ना, माझ्या हिशोबाने किती असेल रे वजन? 400 किती असेल? माझ्या हिशोबाने 380 ग्रॅम वगैरे असेल. बघूया आता. असंच होतं ते, 540 ग्रॅम आहे. म्हणजे बजेट सिरीजचा जरी टॅबलेट असला तरी ह्याचं वेट बजेट नाहीये, हे मात्र नक्की आहे. चला चालू करूया. डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर 11 इंचचा फुल HD प्लस म्हणेन मी, कारण की 1920x1200 ह्याचं रेझोल्युशन आहे. म्हणजे 14 ते 15,000 मध्ये तुम्हाला अजून एक मिळतो. रेडमी पॅड सुद्धा आहे, रेडमी पॅड 2, त्याचं 2.5K रेझोल्युशन आहे. ह्याचं फुल HD प्लस म्हणेन. IPS LCD डिस्प्ले आहे, 500 निट्स ब्राईटनेस आहे. इंडोर्स जनरली तुम्ही वापरताल त्या मानाने ह्याचं जे डिस्प्ले आहे ते चांगलं आहे. स्पेसिफिकेशनचं सांगायचं झालं तर Helio G100 प्रोसेसर येतो, 4G प्रोसेसर आहे, 5G नाहीये. आणि तसं सांगितलं LT व्हेरियंट येतो. म्हणजे तुम्हाला जर का तुमचं सिम कार्ड वगैरे टाकायचं असेल, डेटा ऑन द गो वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये बेस व्हेरियंट 6GB रॅम 128GB येतो. LPDDR4X रॅम टाईप, UFS 2.2 स्टोरेज टाईप येतं. 9340 mAh ची बॅटरी आहे आणि ती जर का तुम्ही 18 वॉटनं चार्ज करत असाल तर नक्कीच तुम्हाला 3-3.5 तास लागतील. त्यामुळे 33 वॉटचा चार्जर, फास्टर चार्जर असेल त्यांनी करा. 2-2.5 तासामध्ये तुमची फुल चार्जर. बॅटरी मोठी आहे, आरामात तुम्हाला 1-1.5 दिवस तर ह्याची बॅटरी जाईल. जर का G100 बद्दल सांगायचं झालं तर ह्याचा जो परफॉर्मन्स आहे 4.5 लाख अंतुज स्कोर येतं. कॅज्युअल गेमिंग तुम्ही ह्याच्यावरती करू शकता. इव्हन BGMI वगैरे तुम्हाला खेळायचं असेल 60 FPS वरती खेळू शकता. तसं मी डिस्प्ले बद्दल एक सांगायचं विसरलो, हा 90 हर्ट्जचा डिस्प्ले, हा 120 हर्ट्जचा डिस्प्ले नाहीये, 90 हर्ट्ज डिस्प्ले आहे. आणि तुम्हाला मल्टीटास्किंग वगैरे करायचं असेल तुम्ही डेफिनेटली करू शकता. डे टू डे युसेजमध्ये ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. BGMI आणि COD 60 FPS वरती तुम्ही खेळू शकता. ह्याच्या OS बद्दल बोलूया, ऑक्सिजन OS. दॅट इज द हायलाइट. OnePlus पॅड घेण्याचा, OnePlusचा कुठलाही टॅबलेट घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ऑक्सिजन OS. व्हेरी ऑप्टिमाइज, क्लीन, फ्लुइड एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो. मोठ्या स्क्रीनसाठी इट इज वेल ऑप्टिमाइज. आता तुम्ही हेच बघितलं तर बघा ना, खाली तुम्हाला इथं डॉक वगैरे मिळतं, म्हणजे क्विक ऍक्सेस तुम्हाला करायचे असतील कुठले ऍप्स वगैरे तर ते करू शकता. तेच तुम्ही उभं केलं तर लगेच इथं येऊन जातं. सो इट इज व्हेरी वेल ऑप्टिमाइज्ड, फ्लुइड. जसं मी म्हटलं ना, फ्लुइड वाटतं तुम्हाला वापरताना, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. आणि मल्टीटास्किंगसाठी सुद्धा चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला 1, 2 किंवा 3, 4 विंडोज वापरायचे असतील
असतील, एकाच म्हणजे 3-4 वेगवेगळे ॲप्स एकाच वेळी वापरायचे असतील, तुम्ही वापरू शकता. हा एस्पेशली चांगला आहे जर का तुम्ही OnePlusच्या इकोसिस्टममध्ये ऑलरेडी आहात. म्हणजे जर का तुमच्याकडे OnePlusचा फोन असेल तर फाईल ट्रान्सफर वगैरे एकदम सीमलेस होऊन जातं, नो प्रॉब्लेम्स. आणि बाकी किड्स मोड वगैरे जे तुम्हाला स्टँडर्ड फीचर्स पाहिजेत ते सगळे येतात त्याच्यामध्ये. सेन्सर बद्दल बोलूया. सगळे सेन्सर्स येतात, इव्हन जायरोस्कोप वगैरे आहे. नाही, फिंगरप्रिंट सेन्सर नाहीये. फेस अनलॉकने तुम्ही उघडू शकता, बट दॅट इज अ कन्व्हिनियन्स फीचर, सिक्युरिटी फीचर नाही हे लक्षात ठेवा. मल्टीमीडिया, आता गेमिंग एक तर जेव्हा तुम्ही टॅबलेट घेता तेव्हा गेमिंग महत्त्वाचं असतं, त्यानंतर मल्टीमीडिया. कारण की बऱ्याच लोकांना तुमचे सिरीज, यूट्यूब व्हिडिओ सगळे मोठ्या स्क्रीनवरती बघायचे असतात, त्यासाठी हा खरं चांगला आहे. क्वाड स्टिरिओ स्पीकर्स येतात, हाय रेझोल्युशन साऊंडला सपोर्ट करतं. ह्याचा जो डिस्प्ले आहे IPS LCD AMOLED डिस्प्ले नाहीये, पण इट इज गुड क्वालिटी डिस्प्ले. व्ह्यूइंग अँगल्स ठीकठाक आहेत. ओव्हरऑल तुम्हाला मल्टीमीडियामध्ये मजा येईल, एस्पेशली ऑडिओ क्वालिटी चांगली. आणि हो, वाईडवाईन L1चा सपोर्ट आहे, म्हणजे तुम्ही HD स्ट्रीमिंग वगैरे करू शकाल. पण लक्षात ठेवा HDR कंटेंट तुम्ही नाही बघू शकत. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला ड्युअल बँड वायफाय आहे, म्हणजे वायफाय 5 आहे, ब्लूटूथ 5.4 आहे, 4G आहे. LTE जर का व्हेरियंट घेतला तर 4G मिळणार, नाही तर ऑब्व्हियसली नाही मिळणार. SD कार्डचं सपोर्ट नाही बरं का, हे लक्षात ठेवा. पण बेस व्हेरियंट तुम्हाला 128 GBचा मिळतो, लक्षात ठेवा. कॅमेराबद्दल सांगायचं झालं तर पुढं आणि मागं दोन्ही ठिकाणी तुम्हाला 5 MPचा कॅमेरा मिळतो. 1080p ॲट 30 FPS तुम्ही शूट करू शकाल. झूम कॉल्स, तुमचे ऑफिसचे कॉल्स वगैरे घ्यायचे असतील तर ॲब्सोल्युटली मस्त मजा येईल. पण हे काय चांगले फोटो काढण्यासाठी हा डिव्हाइस नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर असं आहे OnePlus Pad Lite. बजेट जर का तुमचं टाईट असेल, 15,000च्या खाली तुमचं बजेट असेल, तुम्ही एक टॅबलेट बघत असाल तर नक्कीच मी म्हणेन की तुम्ही OnePlusकडे बघू शकता. एस्पेशली जे मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की जो एक OnePlus किंवा Oxygen OSचा एक्सपिरियन्स असतो, दॅट इज रिअली गुड. सो अँड एकदा घेतल्यानंतर तुम्ही आरामात हे 3-4 वर्ष वापरू शकाल. तर जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर Amazonची लिंक्स वगैरे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, नक्की जाऊन बघा. चला मित्रांनो, या क्विक व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला तुम्हाला हा नक्की खाली कमेंट्समध्ये सांगा. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.